आणि आता पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची वेगवान स्वरूपात। मणिपूरमध्ये जे घडलं तेच आजूबाजूच्या राज्यात घडलं, तेच कर्नाटकातही घडलं। मात्र अलीकडच्या काळात महाराष्ट्रात सुद्धा काही घडले की काय अशी चिंता वाटते, असं वक्तव्य शरद पवारांनी केलं। शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता राजकारण चांगलंच तापलंय। शरद पवारांच्या मुखी दंगलीची भाषा शोभत नाही, त्यामुळे त्यांनी दंगलीची भाषा कशावरून केली असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी विचारलाय। तर दंगली घडतील अशी वक्तव्य करू नका असा सल्ला त्यांनी दिला। मणिपूरसारखी परिस्थिती महाराष्ट्रात येईल असं वाटत नाही। महाराष्ट्र आणि मणिपूरची स्थिती वेगळी आहे, मात्र शरद पवार असं का बोलले ते माहिती नाही अशी भूमिका बच्चू कडू यांनी मांडली। शरद पवार महाराष्ट्रात असंतोष पसरवण्याचं काम करतायत असा आरोप भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी केला। तर राज्यविरोधी बोलणाऱ्या विद्वानांना पवारांची शिकवण असते असा देखील टोला त्यांनी लगावला। शेकापच्या मेळाव्यासाठी 3 ऑगस्टला शरद पवार पंढरपूर दौऱ्यावरती जाणार आहेत। मात्र पवारांच्या दौऱ्याला ओबीसी संघटनांनी विरोध दर्शवलाय। पंढरपुरात येण्याआधी आरक्षणावरील भूमिका स्पष्ट करा, अन्यथा काळे झेंडे दाखवून विरोध करणार असा इशारा देण्यात आलाय। समित कदम आणि फडणवीसांचे चांगले संबंध आहेत असा दावा अनिल देशमुख यांनी केलाय। दरम्यान त्यावेळी माझ्यावर प्रतिज्ञापत्रावरती सही करण्यासाठी दबाव होता। जर मी सही केली असती तर ठाकरे खोट्या आरोपात अटकेत असते असा मोठा खुलासा देशमुखांनी केला। अनिल देशमुखांचं डोकं फिरलंय, मला फडणवीसांनी पाठवलं नव्हतं तर देशमुखांनीच बोलावलं होतं असं प्रत्युत्तर समित कदम यांनी दिलं। तसंच देशमुख गृहमंत्री असताना मला सुरक्षा देण्यात आली असा देखील खुलासा त्यांनी केला। तर समित कदमचा आरएसएस भाजप आणि फडणवीसांचे संबंध असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय। तसंच गृहमंत्री कोण आहेत, समित कदमला वाय दर्जाची सुरक्षा का आणि कोणी दिली असाही सवाल राऊतांनी केला। देशमुखांकडून आरोप नाही तर खुलासा करण्यात आला अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली। राजकीय दबावाला न झुकणारे तुरुंगात गेले, जे झुकले ते भाजपमध्ये सामील झाले असा टोला संजय राऊतांनी लगावला। संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवरती घणाघात केला। फडणवीस राजकारणातील खलनायक आणि तिरस्करणीय व्यक्ती आहेत। फडणवीसांनी यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला। सुरक्षेचा निर्णय सुरक्षा समितीचा असतो अशी प्रतिक्रिया समित कदमला पुरवलेल्या वाय दर्जाच्या सुरक्षेबाबत प्रवीण दरेकरांनी दिली। कोणी कोणासोबतही फोटो काढू शकतं, देशमुखांकडे पुरावे असतील तर द्यावेत असं दरेकर म्हणाले। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यावरती पवारांची भूमिका काय आहे असा सवाल पंकजा मुंडेंनी उपस्थित केला। तर शरद पवार मोठे नेते, त्यांची भूमिका समजून घेणं महत्त्वाचं आहे असं पंकजा मुंडे म्हणाल्या। आरक्षणावरती तोडगा काढण्याची शरद पवारांची भूमिका म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याचा टोला प्रकाश आंबेडकरांनी लगावला। तर शरद पवारांनी जरांगेंबाबतची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी त्यांनी केली। प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांचे सोलापुरात भावी मुख्यमंत्री असे बॅनर झळकत आहेत। बच्चू कडू आज सोलापूरच्या दौऱ्यावरती असून त्यांच्या स्वागतासाठी प्रहारच्या पदाधिकाऱ्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली। काम न करणाऱ्यांसाठी शासन आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। कष्ट करणाऱ्याला पैसे दिले पाहिजेत, जर पैसे नसतील तर राज्यपालांचा 40 एकरचा बंगला आहे तो विका, कोटी रुपये येतील असं म्हणत बच्चू कडूंनी सरकारवरती निशाणा साधला। विधान परिषदेच्या आमदारकीची शपथ घेतल्यानंतर पंकजा मुंडे आज बीडच्या दौऱ्यावरती आहेत। भगवान भक्तिगडावरती दर्शन घेऊन पंकजा मुंडेंनी दौऱ्याला सुरुवात केली आणि यावेळी कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडेंचं जंगी स्वागत केलं। भाजपच्या तक्रारीची केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दखल घेण्यात आली। निवडणूक आयोगानं मतदार यादी सुधारण्यासाठी नवीन वेळापत्रक जाहीर केलंय। 1 ऑगस्टपर्यंत मतदार याद्यांची सुधारणा होणार आहे। विधानसभेच्या जागांसंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बसून जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असं दादा भुसेंनी म्हटलं। त्यांच्या निर्णयानुसार आम्ही मार्गक्रमण करू असं देखील दादा भुसे म्हणाले। माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी मुरबाड विधानसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली। मुरबाड विधानसभेची जागा लढवावी ही नागरिकांची इच्छा आहे असंही ते म्हणाले। छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या 15 दिवसांपासून बिबट्याला शोधण्याचं काम सुरू आहे। दरम्यान यावरती प्रश्न विचारला असता बिबट्या हा राष्ट्रीय प्राणी आहे, त्याचं संरक्षण झालं पाहिजे असं अजब विधान मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं। आणि आता थेट दृश्य आपण बीडमधनं बघतोय। पंकजा मुंडे या आमदारकीची शपथ घेतल्यानंतर प्रथमच बीडमध्ये आलेल्या आहेत आणि भगवानगडावरती त्या पोहोचलेल्या आहेत आणि त्यांच्यासोबत असंख्य त्यांचे समर्थक आहेत। आमदारकीची शपथ घेतल्यानंतर प्रथमच पंकजा मुंडे बीडमध्ये आल्यानंतर समर्थकांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलंय। भगवान भक्तिगडावरती ते दर्शन घेत आहेत आणि
याच भगवानगडावरती त्यांच्या समर्थकांची देखील मोठी गर्दी झालेली दिसते. भगवान भक्तिगडावरची थेट दृश्य आपण बघतोय. पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेच्या आमदारकीची शपथ घेतल्यानंतर त्या आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत. भगवान भक्तिगडावरती जाऊन दर्शन घेऊन पंकजा मुंडे या आपल्या दौऱ्याला सुरुवात करतील आणि कार्यकर्त्यांनी त्यांचं अगदी जंगी स्वागत केलंय. घोषणाबाजी सुरू आहे. त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने जमलेत. विधान परिषद आमदार म्हणून पंकजा मुंडे यांनी नुकतीच शपथ घेतली आणि त्यानंतर प्रथमच बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती ते आल्यात आणि दौऱ्याला सुरुवात करण्यापूर्वी भगवान भक्तिगडावरती जाऊन त्या दर्शन घेत आहेत आणि त्यानंतर आपल्या दौऱ्याची त्या सुरुवात करतील. भगवान भक्तिगडावर पंकजा मुंडे दाखल झाल्यात. आपल्या असंख्य समर्थकांसोबत तिथे घोषणाबाजी सुरू आहे आणि पंकजा मुंडे यांचा जय जयकार केला जातो. त्यांचं अभिनंदन करण्यासाठी खरं तर त्यांचे समर्थक जमलेत आणि आमदारकीची शपथ घेतल्यानंतर प्रथमच बीड जिल्ह्यामध्ये आल्यानंतर स्वागत करण्यासाठी त्यांचं इतके मोठ्या संख्येनं कार्यकर्ते तिथे गोळा झालेत. भगवान भक्तिगडावरती येऊन पंकजा मुंडे दर्शन घेतील आणि मग आपल्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्याला सुरुवात करतील. त्यांच्यासोबत त्यांचे असंख्य कार्यकर्ते आहेत, समर्थक आहेत, महिला कार्यकर्त्या देखील आहेत आणि या कार्यकर्त्यांकडून त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलंय. भगवान भक्तिगडावरची ही थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय. विधान परिषद आमदारकीची शपथ घेतल्यानंतर पंकजा मुंडे प्रथमच बीड जिल्ह्यात आले आहेत. बीड जिल्ह्याचा त्या दौरा करणार आहेत. मात्र त्याआधी भगवान भक्तिगडावरती येऊन त्या भगवान बाबांचं दर्शन घेतील आणि मग आपल्या दौऱ्याला सुरुवात करतील. ही सगळी गर्दी आहे. आज आमदार झाल्यानंतर प्रथमच पंकजाताई या बीडमध्ये आल्यानंतर त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यासाठी त्यांच्या समर्थकांची महाराष्ट्राच्या लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांचं श्री क्षेत्र भगवान बाबाची जन्मभूमी सावरगाव घाट नगरीमध्ये या ठिकाणी आगमन झालेलं आहे. ताईसाहेबांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रसंत भगवान बाबा यांचं या ठिकाणी खाली अभिषेक चालू आहे, दर्शन चालू आहे. त्याच्यानंतर वर येणार आहेत. ताई कार्यकर्त्यांना विनंती आहे, आपण या ठिकाणी समोर यायचं आहे. गुरु दाताचे नाम नाही. आणि यानंतर पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. सुनील तटकरे यांच्या नाशिक दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. निफाड दिंडोरी या मतदारसंघाचा तटकरे आज आढावा घेणार आहेत. नरहरी झिरवळ यांच्या दिंडोरी विधानसभा मतदारसंघाच्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. मावळ तालुक्यात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं कंबर कसली आहे. लोकसभेनंतर मावळ विधानसभेवरती भाजप दावा करू लागले तर नवा चेहरा मतदारांसमोर घेऊन येण्याची भाजपची तयारी आहे. सांगलीच्या जत तालुक्यात भाजपच्या वतीनं सरकारच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जनकल्याण संवाद यात्रा सुरू करण्यात आली. जवळपास 60 ते 70 गावांमध्ये या यात्रेच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला जाणार आहे.
ठाकरे गटाच्या सुनील महाजन यांनी केलेल्या आरोपांवरती भाजपचे आमदार सुरेश भोळे यांनी प्रत्युत्तर दिलंय. महाजन दाम्पत्य आमदार होण्यासाठी चुकीचे आरोप करतायत. राजकारण विकासासाठी करा, डर्टी राजकारण करू नका, असा हल्लाबोल त्यांनी केला. पुणे आणि मुंबईतील पावसामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. सरकार कोणत्याही प्रकारचं नियोजन करत नाही, तर जसं सरकार आहे तसंच रस्त्यांची अवस्था, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली. शेतकऱ्यांच्या थकीत पीक विम्यासंदर्भात गिरीश महाजनांनी विमा कंपन्यांच्या कामकाजावरती संताप व्यक्त केला. विमा कंपन्यांच्या चुकीच्या कामामुळे शेतकऱ्यांवरती अन्याय होते, असा आरोप त्यांनी केला. शरद पवारांनी सरकारला आणि मुख्यमंत्री शिंदेंना उपदेशाचे डोस देऊ नयेत, असं वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं. मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. मोघम बोलून दुसऱ्या पक्षाला डॉमिनेट करू नये, असं प्रतापराव जाधव म्हणाले. हेड टू टेल नियमाप्रमाणे उजनी धरण पूर्णपणे भरलं पाहिजे, यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं आश्वासन आमदार समाधान औताडे यांनी दिलंय. यासाठी लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून त्यांच्या समोर हा विषय मांडणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. पनवेलमधील धावे गावात युवकांना एकतर्फी प्रेमातून एका 24 वर्षीय तरुणीच्या डोक्यात लोखंडी रॉडनं जीवघेणा हल्ला केला. आणि आता पुन्हा ही दृश्य बीडमधल्या भगवान भक्तीगडावरची, आणि तिथे पंकजा मुंडे पोहोचलेल्या आहेत भगवान बाबांचं दर्शन घेण्यासाठी. इथे एक दृश्य आपण तिथे पाहतोय आणि तिथे हे धार्मिक विधी सुरू आहेत. पंकजा मुंडे या विधान परिषदेच्या आमदारकीची शपथ घेतल्यानंतर प्रथमच बीड जिल्ह्यामध्ये आल्या आणि म्हणूनच त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं, अभिनंदन केलं जात आहे. भगवान भक्तीगडावरती त्या आल्या दर्शन घेण्यासाठी. भगवान बाबांचं हे जन्मस्थान, आणि तिथे दर्शन घेऊन पुढे बीड जिल्ह्याच्या दौऱ्याला त्या सुरुवात करतील. त्यांच्यासोबत आता असंख्य त्यांचे समर्थक कार्यकर्ते आहेत उपस्थित. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय न्यूज 18 लोकमतवरती, थेट भगवान भक्तीगडावरून. पंकजा मुंडेंचे समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं आज उपस्थित आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी. कारण आमदारकीची शपथ घेतल्यानंतर त्या प्रथमच बीड जिल्ह्यात आल्या आहेत आणि म्हणूनच त्यांचं जोरदार स्वागत होत आहे, अभिनंदन केलं जात आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी बरेच जण तिथे जमलेत आणि त्या बीड जिल्ह्याचा दौरा देखील करणार आहेत आमदारकीची शपथ घेतल्यानंतर. मात्र या दौऱ्याची सुरुवात त्या भगवान भक्तीगडावरती दर्शन घेऊन करणार आहेत आणि त्यासाठीच त्या आज भगवानगडावरती पोहोचल्या आहेत. आणि तिथे सध्या काही कार्यक्रम सुरू आहेत, पूजा विधी सुरू आहेत. त्यानंतर बघूयात पंकजा मुंडे तिथून माध्यमांशी काही बोलतात का. ही दृश्य आपण सध्या पाहतोय भगवान भक्तीगडावरची. त्यांचे असंख्य समर्थक त्यांच्या सोबत आहेत. अर्थात पंकजा मुंडे या बीडमध्ये येत आहेत म्हटल्यावर त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं जमलेत त्यांचं स्वागत करण्यासाठी, त्यांचं अभिनंदन करण्यासाठी. आणि आता पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. मुंबईतल्या धारावीमध्ये मध्यरात्री गोळीबाराची घटना घडली. धारावीतील आरफा ट्रेडर्स दुकानावरती अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. गोळीबारानंतर आरोपी फरार झालेत. गोळीबार प्रकरणी धारावी पोलिसांकडून तपास सुरू आहे. अखेर 5 दिवसांनंतर आजपासून मनमाडमधील बाजार समितीत कांदा आणि धान्याचे लिलाव सुरू झालेत. लेवी हमाली आणि तोलाई कपातीवरून माथाडी आणि व्यापाऱ्यांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर वाद सुटला असून पुन्हा लिलाव सुरू झालेत. दूध उत्पादकांना दिलासा देणारा निर्णय सरकारनं घेतलाय. दुधाला आता प्रति लिटर 5 रुपयांचं अनुदान मिळणार आहे. त्यासाठी जळगाव जिल्ह्यातील 14 डेअरींमध्ये नोंदणी केली जाऊ शकते आणि शेतकऱ्यांना 3 महिन्यांसाठी हे अनुदान मिळणार आहे. अमरावतीतील भाजी विक्रेत्याचा प्रताप समोर आलाय. मुसळधार पावसामुळे पुलावर आलेल्या सांडपाण्यामध्ये पुलावरचं सांडपाणी खाली येत असताना त्याच पाण्यामध्ये एका भाजी विक्रेत्यानं भाजीपाला धुवून विक्रीसाठी ठेवलाय. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय. या भाजीपाला विक्रेत्यावरती कारवाई होणार का, असा सवाल नागरिक उपस्थित करतायत.
छत्रपती संभाजीनगरातील हनुमाननगर चौकामध्ये स्कूटीला भीषण आग लागली. यात स्कूटी जळून खाक झाली आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट आहे. अमरावतीच्या धामणगाव येथे रात्रीच्या सुमारास चक्क कारमधून गोवंशाची तस्करी केली जात होती. हा प्रकार एका सामाजिक कार्यकर्त्यांना समोर आणला आणि याआधी सुद्धा परिसरात गो तस्करीच्या घटना उघडकीस आल्या. त्यामुळे पोलीस पेट्रोलिंगवरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले. चंद्रपुरातील कामगार वस्तीत असलेल्या महाकाली कॉलनी इथून पुराच्या पाण्यामध्ये कार घालण्याचा कार चालकाचा प्रयत्न फसला. पुराच्या प्रवाहामध्ये कार वाहून जात असल्याचं लक्षात येताच कारमधील दोघांनी उड्या मारल्यात. सुदैवाने त्यांचे जीव वाचलेत. मात्र असं धाडस कोणी करू नये असं आवाहन प्रशासनानं केलं. खडकवासला धरणातून पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. त्यामुळे पुणे महापालिकेकडून आणि प्रशासनाकडून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. लाऊडस्पीकर लावून त्यावरती घोषणा देत नागरिकांना अलर्ट करण्यात आलं. सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी 39 फुटांवरती स्थिर आहे. गेल्या 24 तासात पाणी पातळी 1.5 फूट घट झाली आहे. त्यामुळे सांगलीकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान कोयना आणि वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच आहे. सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या 1 फूट खाली आहे. याच कृष्णेच्या पाणी पातळीची पाहणी करण्यासाठी लष्करी जवान नदीकाठी आले होते. त्यांनी नदीची पाहणी करून सद्यस्थितीचा आढावा घेतला. गडचिरोली जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे आणि धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. त्यामुळे जिल्ह्यातील 40 मार्ग बंद आहेत. 5 तालुक्यांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलाय. तसंच वैनगंगा आणि प्राणहिता नदीची पाणी पातळी वाढत असल्यामुळे नागरिकांना सतर्क करण्यात आलंय. कृष्णा नदी आणि पंचगंगा नदीच्या संगमावरती असलेल्या नृसिंहवाडी परिसराला महापुराचा विळखा बसलाय. त्यामुळे दत्तमंदिर पाण्याखाली गेलंय तर बाजारपेठ आणि घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय. त्यामुळे तालुक्यातील शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कोल्हापुरात मुसळधार पावसामुळे पुराचा विळखा बसलाय. त्यामुळे नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलंय. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पूर परिस्थितीची पाहणी केली आणि यावेळी त्यांनी सरकारवरती टीका केली. कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेला शेवाळी नंदुरबार राष्ट्रीय महामार्ग एकाच ठिकाणी तब्बल 2 वेळा खचलाय. निकृष्ट दर्जाच्या कामामुळेच कोट्यवधींच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. मात्र अधिकारी याबाबत बोलण्यास टाळाटाळ करतायत. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव सालेकसा या राज्य महामार्गाची दुरवस्था झाली आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या 3 राज्यांना जोडणाऱ्या या मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. याकडे स्थानिक आमदारांनी लक्ष द्यावं अशी मागणी नागरिक करतायत. बीडच्या वडवणीमध्ये विठ्ठल बिरदेवाची यात्रा पार पडली आणि यावेळी धनगर समाजाची वेशभूषा करत ढोल ताशांच्या गजरात भंडाऱ्याची उधळण करत भरत भव्य मिरवणूक काढण्यात आली. उल्हासनगरच्या अशोक सम्राट नगरमधील एका दुकानामध्ये चोरी झाली. किराणा दुकानात अज्ञातानं दुकानाचं शटर वाकवून रोख रक्कम लंपास केली. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. मात्र वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी पोलिसांनी गस्त घालावी अशी मागणी व्यापाऱ्यांकडून केली जाते.